आज आपण बघणार आहे ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग लोकांना कोणत्या सोयी-सुविधा मिळतात. नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. तर ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग लोकांना सोयी-सुविधा मिळतात. तुम्ही समोर बघणारच आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 5% निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावर जमा करणे. 2 नंबरचा आहे. दिव्यांग लोकांना घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये 50% सवलत. 3 नंबरचा आहे. दिव्यांग लोकांना बिना अट घरकुल योजना. 4 नंबरचा आहे. दिव्यांग लोकांच्या सरसकट अंत्योदय योजनामध्ये समावेश करून त्यांना पिवळे राशन कार्ड उपलब्ध करून देणे. 5 नंबरचा आहे. दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये 3% आरक्षणाद्वारे गाळे उपलब्ध करून देणे किंवा गाळे नसतील तर 200 स्क्वेअर फूट जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देणे. ग्रामपंचायतमध्ये बघा आपल्याला ही पण योजना आहे. त्यानंतर 6 नंबरचा आहे. दिव्यांग संघटनेचा प्रतिनिधी ग्रामपंचायत मधील समितीमध्ये व कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे. त्यानंतरचं 7 नंबरचं आहे. ग्रामपंचायतमध्ये कामगार भरतीमध्ये दिव्यांग व्यक्तींना 3% आरक्षणाद्वारे काम उपलब्ध करून देणे. त्यानंतरचं 7 नंबरचं आहे. 15वा वित्त आयोग यामध्ये दिव्यांग लोकांना कमिटीमध्ये घेऊन दिव्यांगांना लोकांना लागणाऱ्या कॅपलियर कुबड्या, व्हीलचेअर, अंध, काठी, लॅपटॉप, मोबाईल किंवा व्यवसायासाठी बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देणे. 8 नंबरचा शासनाच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजना यांची माहिती दर्शवणारे फलक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावणे बंधनकारक आहे. तसेच त्यावरती सक्षम अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे. 10 नंबरचा ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांवरती कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांच्यावरती दिव्यांग कायद्यानुसार ॲट्रॉसिटी कायदा लावून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. म्हणजे बघा मित्रांनो, आपल्या दिव्यांगासाठी एवढ्या खूप योजना आहे आणि या पूर्ण योजनांचे आपल्याकडे GR आहे. हे GR फक्त नावापुरतेच आहे. आपल्याला कोणताच यामधला एकही लाभ उपलब्ध मिळत नाही. तसे ग्रामपंचायतमधलं 5% निधी झालं, घरपट्टी किंवा पाणीपट्टीमध्ये 50% सवलत झाली, विना घरकुल योजना झाली, दिव्यांग लोकांना सरसकट अंत्योदय योजना झाली, दिव्यांग लोकांसाठी 200 फूट स्क्वेअर जागा किंवा त्यांना गाळे देणे किंवा कोणतंही एखादी ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतमध्ये समोर फलक लावणे हे अनिवार्य आहे. पण एकही ग्रामपंचायत आजपर्यंत कोणीच गाळ्या लावलेल्या नाही आहे. जो 15 वित्त आयोग होता त्यामध्ये असं सांगितलं होतं ग्रामपंचायतमध्ये का ज्या दिव्यांग व्यक्तींना कॅपलेर कुबड्या, व्हीलचेअर किंवा अंध काठी किंवा एखादा अंध असेल तर त्याला मोबाईल, एखादा अस्थिव्यंग असेल त्याला लॅपटॉप किंवा एखादा बचत गट असेल त्यांना अनुदान द्या. पण अशा योजना तर आजपर्यंत दिव्यांगांना कोणीच दिलेल्या नाही आहे. कोणची पण ग्रामपंचायत असो, महाराष्ट्रामध्ये एवढ्या ग्रामपंचायत झाल्या. तर माझा मुद्दा असा आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना की दिव्यांगांना न्याय कधी मिळणार? दिव्यांग हा फक्त नावापुरता आणि मतदान पुरताच राहिला आहे का? दिव्यांगांना तुम्ही एकतर सर्व सोयी उपलब्ध करून द्यावे. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यामधील सर्वात पहिले तर दिव्यांगासाठी ग्रामपंचायतमधील सर्व योजना ह्या चालू कराव्या. असं तर आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे. आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर होईल तेवढा शेअर करा मित्रांनो. कारण की महाराष्ट्र शासनपर्यंत दिव्यांगांचा आवाज हा पोहोचलाच पाहिजे. आणि तुम्हाला जर अशाच काही बऱ्याच योजना पाहिजे असेल आणि GR पाहिजे असेल तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलची लिंक देणार. त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही चॅनलला जॉईन होऊन जा. म्हणजे तुम्हाला जेवढे पण महाराष्ट्र शासनाचे GR आहे त्या चॅनलवर येत राहील. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.